नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 20 ऑगस्ट भागामध्ये मेघना आणि सलोनी स्वयंपाक करत असतात. तेवढ्यात निशी जाते आणि म्हणते, आई सर लवकर गेले का? मेघना म्हणते, हो. तुला विचारून नाही गेला का तो? अरे हो, तुला झोप लागली होती ना. निशी म्हणते, मी अलार्म लावला होता, पण कधी वाजला मला कळालंच नाही. मेघना म्हणते, हो वाजला होता, पण तू खूप गाढ झोपेत होते ना, म्हणून मीच बंद केला. निशी म्हणते, सॉरी आ, मी उशिरा उठले. सलोनी म्हणते, निशी तू सॉरी नको बोला, नाहीतर नीरज ऐकेल आणि त्याला आमचा राग यायचा. आणि तू उठली नाही म्हणून नीरज ब्रेकफास्ट न करताच गेला. मेघना म्हणते, हो हे तर खरं आहे, पण निशी तू काळजी नको करू आ, तिथे निकी आहे आणि मला माहिती आहे ना, निकी त्याला कधीच उपाशी राहू देणार नाही. आणि सलोनी तुला माहिती आहे ना, निकी नीरजची किती काळजी घेते. बरं निशी, तुला बरं वाटतं ना? नाही, दिवसेंदिवस तू जास्तच वीक वाटायला लागली. तुला बरं नसेल तर सांगत जा. इकडे एक जण चाललेला असतो. ओवी त्याला आवाज देते, एक्सक्यूज मी. तो मागे बघत म्हणतो, मला आवाज दिला? ओवी म्हणते, हो. लॅबचं नाव सांगत म्हणते, त्या लॅबमध्ये तुम्हीच काम करता ना? तो म्हणतो, हो. काय झालं? ओवी सांगते, मागच्या आठवड्यामध्ये चारू शशिकांत परब हिची प्रेग्नन्सी टेस्ट झाली. तो म्हणतो, मग? ओवी म्हणते, मला त्याचे रिपोर्ट हवे आणि प्लीज ओरिजिनल कॉपी हवी आहे. तो मुलगा म्हणतो, अहो अशी कशी रिपोर्ट देणार? ओवी त्याला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज, तुम्हाला पाहिजे ना तेवढे पैसे देते. आता पैसे म्हटल्यावर तो तुम्ही सांभाळून घेताल ना? काय प्रॉब्लेम नाही होणार ना? नाहीतर माझी नोकरी जायची. ती म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं कुठेही नाव येणार नाही. तो ठीक आहे, त्याला वेळ लागेल. ती म्हणती, नाही या, फक्त उद्याचा दिवस आहे, प्लीज माझी मदत करा, कुणाचं तरी आयुष्य स्पॉईल होतं आहे. तो ठीक आहे, तेवढं पैशाचं बघा. ओवी बोलते, हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि प्लीज मला नंबर देता का? तो आता ओवीला नंबर देतो. ती लगेच लावून म्हणते, हा माझा नंबर सेव्ह करून ठेवा. नीरज घरी येतो आणि आवाज देतो, मॉम मॉम कुठे आहेस तू? मेघना म्हणते, नीरज एवढं काय झालं, एवढा का ओरडतोयस? तो मॉम मला लगेच बेंगलोरला जायचं आहे. मेघना म्हणते, आत्ता एवढं काय अर्जंट आहे? तो अगं तिथे बँकेचं काम आहे, मी आत्ता निघालो ना, रात्रभर प्रवास होईल आणि आम्हाला दिवसभर मिळेल आणि उद्या संध्याकाळी एक पार्टी पण आहे. साहिल म्हणतो, नीरज निशीला पण घेऊन जा आणि सगळं काम झाल्यानंतर तिला बेंगलोर दाखव. आता नीरज गोंधतो. साहिल म्हणतो, क्यू मेघना? मेघना खोटं स्माईल करून म्हणते, हां हां. नीरज म्हणतो, मॉम तुला तर माहिती आहे निशीला अशा पार्ट्या आवडत नाही, ती पार्टीमध्ये अनकम्फर्टेबल असते. डॅड मी दुसऱ्या वेळेस घेऊन जातो आणि तिला फिरून आणतो. हे सगळं निशी ऐकत असते. मनात म्हणते, मी सरांना सांगू का? म्हणजे गुड न्यूज ऐकून कदाचित ते घेऊन जातील. नीरज म्हणतो, मॉम मी आलोचा. तो बेडरूममध्ये जातो आणि बॅग भरत असतो. निशी जाते, पण तो निकीशी बोलत असतो. निशी म्हणते, सर मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. तो निकी बाय बाय, मी बॅग भरतोय. आणि म्हणतो, निशी बोल ना, काय गुड न्यूज द्यायची? पण तेवढ्यात पुन्हा निकीचा फोन येतो आणि पार्टीसाठी कुठले कपडे घ्यायचे हे ती सांगायला लागते. नीरज म्हणतो, हो हो घेतो. निकी मी आवरतो हां, बाय बाय. आणि म्हणतो, हां निशी काय सांगत होती, सांग ना. पण निशीचे शब्द तोंडाबाहेर काय येत नाही. ती फक्त बोलतच राहते, सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सर ऐका ना, गुड न्यूज द्यायची. पण तेवढ्यात मेघना म्हणते, नीरज आवरलं का? काय रे, तू बॅग निशीला भरायला सांगायची ना, तिने भरली असती. तो मॉम निशील नाही कळायचं पार्टीसाठी कुठले कपडे लागतात. ती म्हणते, अरे त्यात काय एवढं, शिकेल हळूहळू. नीरज पुन्हा विचारतो, हां निशी काय गुड न्यूज द्यायची, अगं दे ना. निशी वाकड्या नजरेने मेघनाकडे बघते आणि मनात म्हणते, आत्ता नको, आल्यानंतर देते. तेवढ्यात निकीचा फोन येतो आणि नीरज निघून जातो. मेघना दारातून म्हणते, ही न्यूज मी नीरजपर्यंत पोचूच देणार नाही आणि तो येईपर्यंत याला फुल स्टॉप लावणार. इकडे शिनू आणि चारूची हळद सुरू होते. मंजू पहिले शिनूला लावते आणि त्याची उष्टी हळद चारूला लावत असते. चारू स्माईल करून म्हणते, तुम्हाला किती पण राग येऊ द्या, पण ह्या घरची सून मीच होणार. आणि एकदा की लग्न होऊन ह्या घरामध्ये आले, मग एकेकाला दाखवते माझा हिसका. आता लाली हळद लावायला लागते. ती शिनूला प्रेमाने लावते, पण चारूसमोर उभा राहून नाक मुरडत असते. मंजू म्हणते, लालीताई लावा ना हळद. आता लाली चारूला
दणादण हळद लावते आणि रागात बाजूला होते. पण डुगू मात्र फक्त बघत असतो आणि म्हणतो, बाबा ही अशी काय हळद? अजिबात मजा येत नाही. त्यापेक्षा मी शाळेत जायला हवं होतं. निशिताईच्या लग्नात किती मज्जा आली होती. डान्स केला होता. माझे मित्र आले होते. लाली म्हणते, तू शाळेत जाणार, आम्ही कुठे जाणार? कांता म्हणतो, लाली त्या पोराला कशाला काय म्हणते? लाली म्हणते, मग मज्जा करायला या दोघांनी जसं खूप मोठं काम केलं आहे. मला तर दोघांची लाज वाटते, लाज. बंधू म्हणतो, कांता भाऊजी लावताय ना हळद? कांता काहीच बोलत नाही. बंधू म्हणतो, भाऊजी आपल्या पुढे काहीच पर्याय नाही. लाली म्हणते, बाद झाली हळद. यांचं कर्तृत्व एवढं मोठं नाही आहे, सगळ्यांनी हळद लावत बसायची. कांता म्हणतो, लाली कशाला वाढवते? बंधू म्हणतो, ताई आधीच सगळ्यांचे चेहरे पडलेत. तुला माहिती आहे कोणाच्याच मनात नाही, पण हे करावं लागतंय. चारूला सगळ्यांचा खूप राग येत असतो, पण ती मात्र काहीच बोलत नाही. इकडे उमा नाराज बसलेली असते. रघुनाथ म्हणतो, उमा सोडा ना आता. तुम्हाला माहिती आहे ना आपण गेलेलं लालीला आवडत नाही. यामध्ये आपली काही चूक आहे का? उमा म्हणते, काहीतरी करा ना हो. शिनूला मी लहानपणापासून वाढवलं आणि आता तो नवरदेव झाला आणि मीच बघायचं नाही. रघुनाथ म्हणतो, उमा आपण काय करू शकतो? तेवढे ते उभी आते ते. उमा रडत म्हणते, म्हणजे उद्या आपण त्याच्या डोक्यावर अक्षता टाकायला पण जायचं नाही? उभी राहते बाजूला, पण उमाला मात्र स्वतःच्या हौशेचं पडतं. उमाचं रडगाणं चालूच असतं. हे सगळं ओवी ऐकते आणि बाहेर जाते. तेवढ्यात कांता पळत येतो. ओवी पटकन डोळे पुसते. कांता म्हणतो, हे बघ मी तुला आत्ता मांगऱ्यातच भेटायला येत होतो. ओवी म्हणते, काका आज हळद होती ना, झाली का व्यवस्थित? कांता म्हणतो, ओवी हळद झाली, पण कशालाच काही अर्थ नाही आहे. ह्या घरामध्ये जे काय होतं ना त्यामध्ये फक्त चारू आनंदी आहे, बाकी कोणीच नाही. माझा शिनू तर जशी शिक्षा भोगतात ना तसा बसलाय ग हळदीला. आणि आमची लाली शिक्षा देतात ना तसे त्याच्यावर ताशेरे ओढत बसली आहे. होय म्हणते, काका काय करू ना तेच कळत नाही आहे. कांता म्हणतो, अजून पण काही होईल का? ती मान हलवते. तो म्हणतो, ओवी यावरूनच कळतं तुझं शिनूवर किती प्रेम आहे. ती म्हणती, काका माझ्याशी लग्न झालं नसतं ना तरी चाललं असतं, पण श्रीनिवास किती इनोसंट आहे हे प्रूफ व्हायला पाहिजे होतं. तो ओवी तू अजून पण शिनूचा विचार करते आणि आमच्याकडून तुला फक्त त्रास आणि त्रासच होतोय. तो आजोडून माफी मागतो आणि म्हणतो, ओवी त्या चारूच्या मावशीचं काय झालं? लागला का फोन? ओवी म्हणते, नाही, आणि लॅबच्या रिपोर्टबद्दल बोलते आणि म्हणते, काका ते रिपोर्ट आले ना सगळं सॉल्व्ह होणार. मला असं वाटतं काहीतरी सुटतंय आपल्याकडून. तो ओवी काळजी नको करू, सगळं ठीक होणार. आता ती उमा आणि दादांबद्दल सांगते. कांताला पण खूप वाईट वाटतं. निशी झोपलेली असते. पुनीत हळूच येतो आणि आतून दार लावतो. तो आता निशीच्या खूप जवळ येतो. एवढ्या जवळ की निशी जागी होते आणि मोठ्याने किंचाते, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आधी बाहेर व्हा. पुनीत घाबरून तिच्याकडे बघत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.